हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधानसभा निवडणुकीसाठी माहितीमध्ये प्राथमिक फॉर्म्युल्यावर चर्चा। भाजप 155, शिंदे गट 65, तर दादा गटाला 55 जागा मिळणार। उर्वरित जागा मित्र पक्षांना मिळण्याचा अंदाज। अजित पवार गटातील नाराज नेते मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नको, नाराज नेते परतीच्या वाटेवर। भाजप कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काही नेत्यांचा सूर, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवार गटाच्या नाशिकमधल्या उमेदवाराला फोन, निवडणुकीमधून माघार घेण्याची महेंद्र भावसार यांना विनंती। भावसार मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम, सूत्रांची माहिती। 20 मे रोजीचा संथ मतदानाचा आरोप ठाकरेंना महागात पडण्याची शक्यता। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अहवाल मागवला, आरोपांची शहानिशा होणार। उद्या मुंबईत महाविकास आघाडीची बैठक, शरद पवारांनी जिल्हानिहाय विधानसभेचा अहवाल मागवला। अहवालानंतर बैठकीमध्ये किती जागा मागायच्या हे ठरणार, सूत्रांची माहिती। सातारा जिल्ह्यामधल्या 7 विधानसभेच्या जागा पवार गटाला मिळाव्यात, सातारा जिल्हा कमिटीची शरद पवारांकडे मागणी। राजकुमार पाटील अहवाल घेऊन पवारांच्या भेटीला। 1994 मध्ये शरद पवारांनी आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवा होता, निर्णय न घेतल्यानं आज मराठा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल, उदयनराजेंचा आरोप। मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देत नसाल तर 1994 मध्ये दिलेलं आरक्षण रद्द करा, आरक्षण कोणत्या मुद्द्यावर दिलं याची श्वेतपत्रिका काढा, जरांगेंची मागणी। जळगावातील शिंदेंच्या सभेनंतर शिक्षक संस्था चालकांना पैसे वाटले, व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारेंचा आरोप। खासदार संदीपान भुमरे राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी कायम राहण्याची शक्यता। भुमरे पुढील काही दिवस संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदीही राहण्याचा अंदाज। निवडणुकीला उभा असतो तर दोघांनाही पाडून खासदार चालू असतो, 15 दिवस मी महाराष्ट्र हादरून ठेवला होता, सासवडमध्ये विजय शिवतारेंचं वक्तव्य। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधल्या मानवनिर्मित खोरनिंको धबधबा प्रवाहित, जून महिन्यातच खोरनिंकोचे धरण भरलं। छत्रपती संभाजीनगरमधील वेलगंगा नदीला पूर, धुळे यवतमाळ जिल्ह्यातील 8 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद, पावसामुळे नदी नाले तुडुंब। आज कोकण, मुंबई, पालघर, पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा, उद्या आणि परवा मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही रेड अलर्ट। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, सीएसएमटी कुर्ला आणि पनवेल वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार। T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये मोठा उलटफेर, अफगाणिस्तानकडून बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी पराभव, गुलबदन नईब ठरला विजयाचा हिरो। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।